तर पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सोलापुरात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील शेकडो गावं पाण्याखाली गेले। ड्रोन दृश्यांमधून उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर गावातील विदारक पूरस्थिती समोर आली आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले। पुरामुळे झालेलं नुकसान पाहून सोलापूरच्या उंदर गावातील शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेले आहेत। 3 हेक्टरवरील ऊस मका पीक अजूनही पाण्याखाली आहे। गोट्यातील 12 जनावरं, शेतातील पाण्याची मोटार आणि इतर साहित्यही वाहून गेलंय। सरकारच्या मदतीवरून अजिंक्य चव्हाण या तरुण शेतकऱ्यांना संताप व्यक्त केला। बीड तालुक्यातील पालीसह परिसराला पावसाचा मोठा तडाखा पाहायला मिळतोय। सोयाबीन, मूग, उडीद, बाजरीसह इतर पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। 6 ते 7 दिवसांपासून पिकांमध्ये पाणी असल्यानं सर्व पिकं कुजलेली आहेत। शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, शेतकऱ्यांनी ही आता मागणी केली जाते। जळगावच्या यावल तालुक्यातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। निंबादेवी धरणामुळे परिसरातील गावांच्या पाण्याचा आणि सिंचनाचाही प्रश्न सुटला। मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये गोदावरी नदीला महापूर आलेला आहे। 25 वर्षात प्रथमच विष्णुपुरी बंधाऱ्याचे 18 पैकी 16 दरवाजे उघडावे लागलेले आहेत। गोदावरी नदीपात्रामध्ये 2,77,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीच्या भीषण पुराची ड्रोन दृश्य समोर आली आहेत। गोदावरीच्या उपनद्यांनाही महापूर आलेला आहे। पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत अतिवृष्टीमुळे फळबागांना मोठा फटका बसलाय। बार्शीतील पांगरी गावामध्ये द्राक्षाची बाग पूर्णतः नष्ट झाली आहे। द्राक्ष बागेची फळधारणा ही खुंटलेली आहे। शेतकरी हवालदिल झाले। बार्शीत अतिवृष्टीमुळे कांदा पीकही मातीमोल झालंय। पांगरी गावामध्ये कांद्याचं पीक गुडघाभर पाण्यामध्ये असल्याचं पाहायला मिळते। शेतकऱ्याचे डोळे आता सरकारच्या मदतीकडे लागले।